नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर ग्रामीण डाक सेवक GDS मध्ये मेगा भरती आलेली आहे. इंडियन पोस्ट ऑफिसतर्फे ग्रामीण डाक सेवक GDS मध्ये मेगा भरतीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. तर या सेशनमध्ये मी तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन सांगणार आहे, जाहिरात सांगणार आहे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आहे, कधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, सिलेक्शन प्रोसेस काय आहे, सर्व माहिती तुम्हाला या सेशनमध्ये मिळणार आहे. तर हा सेशन अजिबात स्किप करू नका, पूर्ण बघा. आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक या यूट्यूब चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो MPSC आणि महाराष्ट्रातील सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स रिलेटेड. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, हे नोटिफिकेशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन्स, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट, GDS सिलेक्शन 20/5/2023ला हे नोटिफिकेशन आलेलं आहे. GDS भरतीचं ग्रामीण डाक सेवक GDS ऑनलाईन एंगेजमेंट स्पेशल सायकल मे 2023. Online applications are invited from the eligible applicants from engagement as a Gramin Dak Sevak GDS, branch postmaster BPM, assistant branch postmaster ABPM in a branch post offices. म्हणजे BPM आणि ABPMच्या जागा निघालेल्या आहेत. ऑनलाईन फॉर्म फिलिंग 22/5/2023 ते 11/6/2023 पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन एडिट अँड करेक्शन विंडो आहे 12/6/2023 ते 14/6/2023. म्हणजे 12 जून ते 14 जूनच्या दरम्यान एडिट ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला एडिट अँड करेक्शन विंडो दिलेला आहे. यामध्ये 2 पोस्ट आहेत, BPM आणि ABPM, म्हणजे ब्रँच पोस्टमास्टर आणि असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर. ब्रँच पोस्टमास्टरची जी स्लॅब आहे, पे स्केल आहे, ते 12,000 ते 29,380 आहे. तर ABPMचं आहे 10,000 ते 24,470 आहे. ब्रँच पोस्टमास्टरचं तिने डिटेल दिलेलं आहे की जॉब प्रोफाईल काय तुम्ही पाहू शकता. डे टू डे पोस्टल ऑपरेशन्स ऑफ ब्रँच पोस्ट ऑफिसेस BO अँड इंडियन पोस्ट पेमेंट बँक IPPB इन अ मॅनर ॲज प्रिस्क्राईब्ड बाय द डिपार्टमेंट फ्रॉम टाईम टू टाईम. पुन्हा डिटेल तिने डिस्क्राईब केलेलं आहे की ब्रँच पोस्टमास्टर BPMचं वर्क प्रोफाईल काय असणार आहे. त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टरची वर्क प्रोफाईल त्यांनी दिलेलं आहे. जॉब प्रोफाईल काय असणार आहे की सेल ऑफ स्टॅम्प, स्टेशनरी, कन्व्हिनियन्स अँड डिलिव्हरी ऑफ मेल ॲट डोर स्टेप, exchange the mail with the account office, extra deposit payments or the transaction of IPPB. अशा प्रकारे त्यांनी सांगण्यात आलेलं डिटेल त्यांनी दिलेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे हवा आहे म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्ही पाहू शकता. मिनिमम एज 18 इयर आहे आणि मॅक्झिमम एज 40 इयर आहे. म्हणजे 18 इयर ते 40 इयरच्या मधील जे ॲप्लिकंट्स आहेत ते फॉर्म फिल करू शकतात. ग्रामीण डाक सेवकचे GDSचे एज रिलॅक्सेशन आहे SC ST 5 इयर, OBC 3 इयर. बाकी सर्व दिलेलं आहे. इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS नो रिलॅक्सेशन. पर्सन विथ डिसॅबिलिटीज PWD 10 इयर्स. त्यानंतर बाकीचे पर्सन विथ डिसॅबिलिटीज प्लस OBC 13 इयर्स, पर्सन विथ डिसॅबिलिटीज प्लस SC ST 15 इयर्स. अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे ते सेकंडरी स्कूल एज्युकेशन पास सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड, म्हणजे 10वी पास हवा आहे. हॅविंग पास इन मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश, म्हणजे 10th स्टँडर्ड पास स्टुडंट्स हवे आहेत. ज्यांनी 10वी पास केलेलं आहे, ज्यांना फॉर्म भरायचं त्यांनी फॉर्म भरू शकतात. आणि दुसरा एज्युकेशन क्वालिफिकेशनचा जो क्रायटेरिया ते अशा प्रकारे ॲप्लिकंट शुड हॅव स्टडीड इन द लोकल लँग्वेज, दॅट इज नेम ऑफ द लोकल लँग्वेज. म्हणजे ज्या स्टेटचा तो ॲप्लिकंट आहे त्या स्टेटची लोकल लँग्वेज त्याला येणं महत्त्वाचे आहे. समजा महाराष्ट्र असेल तर मराठी येणं महत्त्वपूर्ण आहे. मराठी ही लँग्वेज अतिमहत्त्वपूर्ण आहे महाराष्ट्रातील ॲस्पिरंट्ससाठी. ॲट लिस्ट 1 अप टू सेकंडरी स्टँडर्ड ॲज कंपल्सरी इलेक्टिव्ह सब्जेक्ट. अदर क्वालिफिकेशन बी महत्त्वपूर्ण आहे. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर, म्हणजे कॉम्प्युटरचं तुम्हाला नॉलेज हवा आहे. त्यानंतर नॉलेज ऑफ सायकलिंग, तुम्हाला सायकलिंगचंही नॉलेज असायला पाहिजे. त्यानंतर तिने डिटेल बाकीची सर्व प्रोसेस अप्लाय करण्यासाठी तिने सांगितलं आहे की ॲप्लिकेशन्स आर टू बी सबमिटेड ऑनलाईन फक्त ॲप्लिकेशन करायचं आहे. कुठे भरायचं आहे फॉर्म? www.indiapostgdsonline.gov.in हे साईट आहे, त्यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकेशन रिसिव्ड फ्रॉम एनी अदर मोड शाल नॉट बी एंटरटेन्ड, म्हणजे फक्त ही जी वेबसाईट आहे येथे जाऊन तुम्हाला फॉर्म फिल करता येईल. तिने डिटेल दिलेला आहे. सिलेक्शन प्रोसेस ही तुम्ही पाहू शकता. सिलेक्शन क्रायटेरिया ॲप्लिकेशन विल बी शॉर्टलिस्टेड फॉर एंगेजमेंट ऑन द बेसिस ऑफ द सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्ट असणार आहे. मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑप्टेन, कन्वर्जन ऑफ ग्रेड्स पॉईंट्स टू मार्क्स इन अ सेकंडरी स्कूल एज्युकेशन ऑफ 10th स्टँडर्ड ऑफ अप्रूव्ड बोर्ड्स ॲग्रिगेटेड टू पर्सेंटेज टू द ॲक्युरेसी ऑफ 4 डेसिमल. म्हणजे 10th स्टँडर्डला तुम्हाला जितके मार्क आहेत त्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे, त्यावर मेरिट लागणार आहे. फक्त 10th स्टँडर्डवर जेवढे मार्क आहेत त्यावरच मेरिट लागणार. कोणतीही एक्झाम होणार नाही आहे, काही नाही आहे. फक्त तुमचे ज्यांचे 10वीला चांगले मार्क आहेत त्यांचं सिलेक्शन होऊ शकते. पुन्हा डिटेल दिलं नाही की फॉर ॲप्लिकंट्स वेअर देअर सेकंडरी स्कूल एज्युकेशन ऑफ 10th स्टँडर्ड मार्कशीट कंटेनिंग द मार्क्स ॲज मेन्शन इन द इच सब्जेक्ट ऑर मार्क्स अँड ग्रेड पॉईंट्स बोथ. Their total marks will be worked out by taking into the account the marks obtained in all compulsory elective optional subjects.
हे सर्व तिने दिलेलं आहे. कशाप्रकारे सिलेक्शन होणार आहे समजा फॉर ॲप्लिकंट्स हॅव्हिंग ओनली द ग्रेड सब्जेक्ट वाईज ग्रेड्स असतील तर मार्क्स विल बी अराइव्ड फ्रॉम ईच सब्जेक्ट बाय अप्लाइंग द मल्टिप्लिकेशन फॅक्टर ऑफ 9.5 दिलेला आहे. ग्रेड असतील तुम्हाला आणि ग्रेड पॉईंट दिलेला आहे, मल्टिप्लिकेशन फॅक्टर दिलेला आहे. समजा A1 ग्रेड असेल तर ग्रेड पॉईंट असेल 10, मल्टिप्लिकेशन फॅक्टर असेल 9.5. B2 ग्रेड असेल तर ग्रेड पॉईंट असेल 7, मल्टिप्लिकेशन 9.5. त्यावरून तिने मार्क्स काढतील. इन केस ऑफ मार्क्स लिस्टेड कंटेनिंग द ग्रेड्स और पॉईंट्स मार्क्स विल बी recognized by the taking conversion of grades and points with the multiplication factor 9.5 against the maximum points on grade as 100. अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे. सर्व काही तिने माहिती दिलेलं आहे या नोटिफिकेशनमध्ये तुम्ही पाहू शकता. कशा प्रकारे फॉर्म भरायचं हे तिने सांगितलेलं आहे. तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी जी इंडिया पोस्टची ऑफिसची वेबसाईट आहे तुम्ही हे पाहू शकता. तिने वेबसाईट दिलेलं आहे, कोठे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता www.indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटला तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता, ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करण्यासाठी तुम्हाला जी डेट आहे ती 22/5/2023 म्हणजे 22 मे 2023 ते 11 जून 2023 पर्यंत फॉर्म फिल करू शकता. आणि एडिट आणि करेक्शन विंडो ओपन आहे. फक्त 12 जून ते 14 जूनच्या मध्ये एडिट आणि करेक्शन विंडो ओपन असणार आहे. आनंदाची आणि जल्लोषकारक बातमी आहे ही, GDS भरती आलेली आहे ग्रामीण डाक सेवकची. नक्की फॉर्म भरा. ज्यांना 10वीला 10thला चांगले मार्क आहेत तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला नोकरी लागू शकते, गव्हर्नमेंट नोकरी. तर तुम्हाला मी डिटेल नोटिफिकेशन सांगितलेलं आहे ग्रामीण डाक सेवक भरतीचं. नेक्स्ट सेशनमध्ये मी तुम्हाला वर्क प्रोफाईलवर डिटेल एक सेशन घेऊन येणार आहे की BPM आणि ABPM म्हणजे ब्रँच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरची वर्क प्रोफाईल काय आहे त्यांनी यामध्ये दिलेलं आहे. मी तुम्हाला डिटेल माहिती सांगेन त्या रिलेटेड. तर तोही सेशन तुम्ही नक्की पहा. तर डिटेल हे मी तुम्हाला नोटिफिकेशन सांगितलेलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनेल.